निवडणुकीला एकजुटीने सामोरे जा असा राज ठाकरे यांनी मेळाव्यात कानमंत्र दिलेला आहे। आज मनसेचा मेळावा रंगशारदा इथे पार पडतोय। निवडणुकीला एकजुटीने सामोरे जा असं राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सांगितलेलं आहे। ठाकरे बंधूंची युती झाली त्यानंतरचा मनसेचा हा पहिलाच मेळावा। आगामी मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आता कानमंत्र दिलाय। निवडणुकीला एकजुटीने सामोरे जा, मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा असं राज ठाकरे यांनी या मेळाव्यात आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सांगितलंय। तर मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा, निवडणुकीला एकजुटीने सामोरे जा असा राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना कानमंत्र दिलाय। महत्त्वाची ही घडामोड रंगशारदा इथे मनसेचा मेळावा पार पडतोय। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ही घडामोड जो कानमंत्र राज ठाकरे यांनी दिला, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच दोन्ही ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर पहिला मेळावा होता, कारण की अनेक पदाधिकारी नाराज होतील अशी शक्यता वर्तवली जात होती। त्यामुळे राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना काही कानमंत्र दिलेले आहेत। यामध्ये त्यांनी सांगितलंय मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा आणि त्याचसोबतच मुंबई हातात घ्यायची आहे। ज्यांना मुंबई हातात घेऊन ज्यांना मुंबई उद्ध्वस्त करायची आहे ते वेळीच ओळखा आणि वेळीच सावध व्हा। तुम्ही नाराज होऊ नका, ज्या उमेदवार ज्या ठिकाणी दिलाय त्याचं काम तुम्ही नक्की करा, अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेले आहेत। आज त्या नरेंद्र मोदी यांच्याकडे ईव्हीएम आहे आणि भाजपकडे देखील ईव्हीएम आहे, त्याच्यामुळे ते सत्तेचा माज करतायत अशा प्रकारची टीका देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेली आहे। आणि आज आणि उद्या उमेदवारी अर्ज भरा आणि कोणीही नाराज होऊ नका, योग्य तो वेळी पक्ष तुमचा विचार करेल अशा प्रकारचे देखील मनधरणी जी आहे ते राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची केलेली आहे। कारण की आजचा आणि उद्याचा दिवस केवळ 2च दिवस बाकी आहेत ज्यामध्ये उमेदवारी अर्ज भरता येतील आणि अनेक पदाधिकारी नाराज आहेत अशा प्रकारच्या बातम्या देखील समोर येत होत्या। आणि याच पार्श्वभूमीवरती या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मेळाव्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई वाचली पाहिजे आणि मुंबई वाचवण्यासाठी आपले उमेदवार जास्तीत जास्त निवडून यावेत अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। आणि हा मेळावा जो आहे तो मुंबईतील रंगशारदा सभागृहामध्ये पार पडला आणि आता आज आणि उद्या मनसेकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत। थोड्याच वेळामध्ये एबी फॉर्म वाटप जे आहे ते शिवतीर्थ निवासस्थानी देखील करण्यात येईल अशी देखील सूत्रांनी माहिती दिली। परंतु ज्या पद्धतीने अनेक पदाधिकारी नाराज होते त्या नाराज पदाधिकाऱ्यांची कशा पद्धतीने आता मनधरणी जी आहे ती आजच्या मेळाव्यामध्ये करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। नक्कीच, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर आता एकजुटीने निवडणुकीला सामोरे जा असा कानमंत्र राज ठाकरे यांनी दिलाय। मुंबई वाचली पाहिजे, संकट ओळखा असंही राज ठाकरे यांनी मेळाव्यात म्हटलंय। मराठी माणसासमोर जागावाटप क्षुल्लक असल्याचं म्हणत जे नाराज आहेत त्यांच्यासाठीचा हा कानमंत्र राज ठाकरे यांनी दिल्याचं पाहायला मिळतोय। कुणाला किती जागा मिळाल्या हे न पाहता निवडणुकीला सामोरे जा असंही त्यांनी म्हटलंय। मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा असा कानमंत्र पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी दिला। निवडणुकीला एकजुटीने सामोरे जा असंही राज ठाकरे म्हणाले। तर मुंबईला वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर असल्याचं राज ठाकरे म्हणाले। आज फॉर्म दिले जातील, जल्लोषात फॉर्म भरा असंही राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलंय। मुंबईला वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे असं ते म्हणाले। प्रचार सभेत सर्व गोष्टी बाहेर काढणार असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर प्रचार सभेत सर्व गोष्टी बाहेर काढणार असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। काय काय कानमंत्र दिला? मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा असं राज ठाकरे यांनी सांगितलं। निवडणुकीला एकजुटीने सामोरे जा असा कानमंत्र त्यांनी दिला। निवडणुकीच्या प्रचार सभेत अनेक गोष्टी काढणार आहे असंही त्यांनी इशारा दिलाय। मुंबई वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांसमोर आहे आणि त्यामुळेच निवडणुकीला एकजुटीने सामोरे जा असा कानमंत्र मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी दिलाय। सत्ता नसली तरी दबदबा कमी झालेला नाहीये आणि प्रचार सभेत सर्व गोष्टी बाहेर काढणार आहेत। आपली मुंबई वाचली पाहिजे आणि त्यासाठी त्या समोर असलेली संकट नीट ओळखा असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। प्रचार सभेत सर्व गोष्टी बाहेर काढणार असंही त्यांनी म्हटलंय। दुसऱ्यांची वाईट स्वप्न गाडण्यासाठी तुम्ही एक व्हा असा कानमंत्रही राज ठाकरे यांनी दिलाय। तर मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा असं राज ठाकरे म्हणाले। निवडणुकीला एकजुटीने सामोरे जा असा कानमंत्र त्यांनी दिला। निवडणुकीच्या प्रचार सभेत अनेक गोष्टी काढणार असंही राज ठाकरे यांनी इशारा दिला। कुणाला किती जागा मिळाल्या यामुळे नाराज होऊ नका असंही राज ठाकरे यांनी सांगितलंय। तर मुंबईला वाचवण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी असल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलंय।
तर राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यात एकजुटीनं निवडणुकीला सामोरे जा असा एक महत्त्वाचा कानमंत्र पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। तर काही ठिकाणी जागा वाटपावरून नाराजी होती आणि त्यामुळेच मुंबई समोरचं संकट ओळखा, मुंबई वाचली पाहिजे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। ईव्हीएम आणि मोदी असल्यामुळे त्यांचा माज सुरू आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। तर मेळाव्यात राज ठाकरे यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन सुरू आहे। त्यात काय काय महत्त्वाचे मुद्दे राज ठाकरे यांनी मांडलेत ते आपण पाहतोय। ईव्हीएम आणि मोदी असल्यामुळे त्यांचा माज सुरू आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। कुणाला किती जागा मिळाल्या हे न पाहता काम करा असं राज ठाकरे यांनी सांगितलं। तर काय पदाधिकाऱ्यांना कानमंत्र आहे, मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा, निवडणुकीत एकजुटीनं सामोरे जा, निवडणुकीच्या प्रचार सभेत अनेक गोष्टी बाहेर काढणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला। कुणाला किती जागा मिळाल्या यामुळे नाराज होऊ नका असंही राज ठाकरे यांनी म्हटलं। मुंबई वाचवण्याची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, दुसऱ्यांची वाईट स्वप्न गाडण्यासाठी तुम्ही एक व्हा। तर ईव्हीएम आणि मोदी असल्यामुळे त्यांचा माज सुरू आहे असंही या मेळाव्यात राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे।